सांगली तालुका शिराळा येथील वारणा धरण, चांदोली येथील मंदूर गाव व शेजारच्या आसपासच्या सर्व गावांनी वाड्या वस्तीवरील लोकांनी एकत्र जंगलातील प्राणी गावामध्ये शेतामध्ये घरामध्ये येऊन माणसांच्या वर जीव घेणे हल्ले करतात, पाळीव जनावरांच्या वर हल्ले करतात। त्यामुळे आतापर्यंत अनेक लोक मृत्युमुखी पडले, अनेक लोक अपंग झालेत, शाळेचे विद्यार्थी मृत्युमुखी पडलेत। यांच्यावर प्रतिबंध करण्यासाठी अनेक वेळा गावांनी वन विभागाला, वारणावती येथील वन विभागाला, तहसीलदारांना, जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून अनेक मोर्चे आंदोलन करून सुद्धा दखल न घेतल्याने वन्य प्राणी मानवी वस्तीमध्ये प्रवेश करू नये यांच्यावर उपाययोजना करण्यासाठी आणि वारणा पाटबंधारे विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालय मांडले आहे व पाटबंधारे विभागाने जागा खाली करण्याची नोटीस देऊन सुद्धा वन विभाग कार्यालय खाली करत नाही। त्यामुळे सदर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी मिळून वन विभाग कार्यालयावर शेतकऱ्यांचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या आधिपत्याखाली वन विभाग कार्यालयावर धरणे आंदोलन मोर्चा नेलेला आहे। सदर आंदोलन गेल्या 7 दिवसापासून वारणावती येथे चालू आहे। गावामध्ये येणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे। गावामध्ये येणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे। गल्लीचा पर्यंत मागे तांबाकडी लाईन करा, वरचा करू नका। मी नाही सोडू तुम्हाला, बरोबर घेतलं। महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज प्रतिनिधी कुमार पाटील, 32 शिराळा यांचा रिपोर्ट।